शिवराज भूषण प्रकरण 1 मी जिजा. लेखक कविभूषण. सादरीकरण भूषण शानभाग. मी जिजा भाग 5. थोड्याच दिवसात यांना परत सुलतानाचं बोलावणं आलं. मोगलांचा कोणी सरदार निजामशहाशी लढायला आला होता. लढाई होणार होती सैनिकांची, पण त्याआधीच मोगल सैन्यानं अत्याचार चालू केले. गावाच्या गावं लुटली, जाळली आणि एवढ्यानं भागत नाही म्हणून की काय, पण शेकडो लोक दावणीला गुरं बांधतात तसे बांधून नेले, गुलाम म्हणून. त्यांच्या बाया पोरींवर किती अत्याचार झाले याच्या गोष्टी सुद्धा ऐकवत नव्हत्या. मोगल सैन्याचा सगळीकडे नुसता नंगा नाच चालू होता. निजामशहाच्या सैन्याची जमवाजमव होताच मोगल मागं हटले, पण त्यांनी केलेलं नुकसान कोण भरून देणार? आणि निजामशहानं ते दिलं तरी बायका पोरींची लुटलेली अब्रू कशी परत मिळणार? का लढतात आपलेच लोक या जुलमी सत्तांसाठी? मी स्वतःलाच विचारत होते आणि याचं उत्तर कोणीही देणार नाही याची मला खात्री होती. स्वतःला राजे म्हणवून घेतात आणि सुलतानाच्या दरबारात मुजरे झाडतात. सुलतानाची मर्जी असेल तसे हे हलणार आणि म्हणवून घेणार. राजे राजे म्हटलं की हे खुश होणार आणि राजे म्हणणाऱ्याच्या शब्दाखातर आपल्याच भाऊबंधांचे गळे कापणार. मराठ्यांच्याच बायका, मराठ्यांच्याच बळावर हे यवन सरदार पळवून देणार. वा, काय ते राजे! पण तर निजामशाहीवर चालून आलेला सरदार होता खान जमान, मोगली सरदार महाबत खानाचा पुत्र. निजामशाहीचा परिंडा किल्ला जिंकण्यासाठी खान जमान चालून आला. त्यानं परिंड्याला वेढा घातला. त्याच्या मदतीसाठी शहाजहानचा पुत्र शहाजादा शुजा जातीनं दख्खनवर चालून आला. महाबत खानानं बऱ्हाणपुराहून निघून जालना, बीड, परिंडा सर्व भागावर प्रचंड आघाडी उघडली. मुबलक पैसा, फौज, युद्ध साहित्य, कसलीच वानवा नाही. शुजा स्वतः लढाईत आल्यामुळे त्याच्या शान शौकतीला बाद न येता त्यांनी विजय मिळवून गेलंच पाहिजे ही जबाबदारी महाबत खानावर आली. स्वारींनी मात्र वेगळाच डाव रचला. एवढ्या मोठ्या मोगली फौजेविरुद्ध समोरासमोर लढाई करायची निजामशाहीची ताकद नव्हती. त्यांनी सुरुवातीला परिंड्याच्या आजूबाजूचा भाग नष्ट करायला सुरुवात केली. मोगली फौजामुळं रयत आधीच उठून गेलेली. असलेल्या विहिरी माती टाकून निकामी केल्या. अनेक ठिकाणी तलावामधून डुकरं मारून टाकली. प्राण्यांच्या कुजलेल्या प्रेतांनी पाणी दूषित केलं. त्यातून डुक्कर मुसलमानांना निषिद्ध, त्यामुळे तिथलं पाणी जीव गेला तरी मुसलमान सैनिक पिणार नव्हते. मोगली फौजांना पाणी मिळेना, तहानेनं व्याकुळ झाले. त्यातून येणारी रसद मारली जात होती. वेढा घातलेल्या फौजेवर सुद्धा मधून मधून हल्ले चालूच होते. एका बाजूने हल्ला होणार अशा पद्धतीनं निजामशाही फौज येताना दिसायची. मोगलांनी तिथं त्यांच्या उपरायासाठी फौज पाठवली की प्रत्यक्ष हल्ला दुसऱ्या बाजूला व्हायचा. मोगल हैराण झाले, काय करायचं कळेना. उपासमार आणि तहानेनं हत्ती घोडे मारायची वेळ आली. शेवटी नाईलाजानं वेढा उठवला आणि सर्व मोगली फौज बुऱ्हाणपूरच्या दिशेनं चालू पडली. स्वारींचा दरारा वाढला तो या घटनेमुळे. आदिलशाहीतले मुरार जगदेव, रणदुल्ला खान शहाजी राजांना मनापासून मदत करत होते, कारण एकदा का निजामशाही पडली की आदिलशाहीची पाळी येणार हे त्यांना कळत होतं. अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकट वारंवार येतच राहायची. दुष्काळ तर 5वीलाच पुजलेला. दर 2-4 वर्षानंतर एखादं तरी संवत्सर कोरडं जायचं आणि लोक भुकेनं मरायचे. जेव्हा उगवायचं तेव्हा जर कोणी चोरून नेलं नाही तरच शेतकऱ्याच्या हातात यायचं. त्यातूनच सारा भरायचा, त्यातूनच आधी घेतलेलं कर्ज फेडायचं आणि या सर्वातून जर उरलंच तरच मुलाबाळांच्या तोंडात पडायचं, नाही तर उपाशी राहायचं. सुकाळ असो की दुष्काळ, सारा हा भरलाच पाहिजे. जेव्हा नाही तर उपाशी राहा, बादशाही कर पहिला. नाही भरला तर एखाद्या किल्ल्याच्या अदबखान्यात जन्मभर सडत राहायचं. कधी नशीबवान असाल तर एखादा अंमलदार मनोरंजनासाठी तुमची हत्ती बरोबर कुस्ती ठेवेल. त्यात मेलात की सुटलात. कम नशिबी असाल तर जिवंत राहाल यातना भोगीत. सारा मुलुकच हवालदिल झाला होता आणि ज्यांनी या मुलखाचं रक्षण करायचं ते सुलतानाच्या दारी मुजरे करत उभे होते. त्याच्या हुकुमावरून एकमेकांचे मुलूक लुटीत होते, आपल्याच लोकांना मारित होते. मोगल, आदिलशाही आणि निजामशाही 3 सत्ता मराठ्यांनी वाहवलेल्या रक्ताच्या पाटांवर वाढत होत्या. पण एकाही मराठी मर्दाला असं वाटत नव्हतं की आपण आपला मुलूक सुखी करावा, आपली ताकद आपल्या लोकांच्या भल्यासाठी वापरावी. या परक्या उपऱ्यानं हाकलून द्यावं. पण मराठे काय करतील? एका सुलतानाची नोकरी सोडून दुसऱ्याकडे जातील, इतकंच. हे असंच चाललं होतं आणि त्यात मी खुश नव्हते. मध्यंतरी बऱ्याच लहान मोठ्या घडामोडी झाल्या. मला आणखी 2 पुत्र झाले, पण दोन्ही गमावले. संभाजी मात्र मजेत वाढत होता.
त्याच्या खेळांना घर अपुरं पडत होतं. करता करता तो 10 वर्षाचा झाला. पुस्तक त्याला घोडा फिरवायला, तलवार चालवायला शिकवी. स्वारी घरी असली की तो बऱ्याच वेळा स्वारींच्या बरोबर असे. स्वारींनाही त्याला बरोबर घेऊन जायला आवडे. गेला की महिने दिसत नसे. एक दिवस स्वारी अचानक घरी आली. अगोदर कसलीही पूर्वसूचना न देता खरं तर स्वारी कधीच येत नसे. त्यामुळे थोडी धावपळच झाली. नेहमीप्रमाणे आपल्या आगमनाची वर्दी त्याने आगाऊ पाठवली नव्हती. आल्याबरोबर मला विचारलं, राणी सरकार, आम्ही असे अचानक का आलो असू असं वाटतंय? तुम्ही आतुरतेनं वाट पाहत होता तशी गोष्ट आहे. ओळखा पाहू. आता मला कसं कळणार हे का आलेत ते? म्हटलं, मला नाही बाय ओळखता येत. कोणी कसली घालताय सांगा की. तर हसतच मला म्हणाले, स्वारीवर असताना आम्ही जुन्नर पाशी होतो. तिथं निजामशाहीचे एक नामजद सरदार राहतात. आम्हाला जशी शहानं राजा ही किताबत दिली आहे तशीच विश्वासराव ही त्यांना किताबत आहे. त्यांनी बोलावलं, मग आम्ही तिथं गेलो. इतकं बोलून हसतच थांबले. आता यात काही विशेष सांगण्यासारखं नव्हतं. काहीतरी दडवत होते. सांगा की ओ पटकन. मी पण घायकुतीला आले होते. तिथे त्यांची लेक खेळत होती. जयंती तिचं नाव. मोठी गोड मुलगी आहे. आम्ही शंभू राजांसाठी नातं पक्क करूनच आलोय. येत्या मार्गे सरात लग्न ठरवलंय. माझा आनंद खरंच गगनात मावेना. शंभू राजांचा विवाह, मी सासूबाई होणार, आणि मी एकदम लाजले. तुम्हालाही काही सांगायचंय? मी लाजत लाजतच म्हणाले. काय? ओळखा पाहू. वा राणी सरकार, आम्ही लगेच सांगितलं आणि आता तुम्ही दडवून ठेवताय होय? सांगा की. आम्ही नाही जा, मी लाजतच म्हणाले. पुन्हा पुन्हा त्यांनी खोदून खोदून विचारलं, मग सांगावं लागलं. मार्गेसरात लग्न ठरवलं ते बरं केलं. फाल्गुनात असतं तर मला येणं अवघड झालं असतं. का? जा ना हो, काही काय विचारता. एक क्षण त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि मग अचानक ते मोठ्यानं हसले. वा वा राणी सरकार, काय गनिमी काव्यानं सांगितलं. खुश आहोत आम्ही. फाल्गुनात शंभूला भावंड येणार तर. लाजून मी तिथून निघून गेले. यावेळेचं लक्षण मात्र काही वेगळंच होतं. माझं मलाच कळत नव्हतं काय होतंय ते. पण पूर्वी कधीच असं वाटलं नव्हतं. वाटत होतं उंच उडावं, वाटत होतं तलवार गाजवावी, घोड्यावर बसून चौफेर दौड करावी. क्षणात मी शांत असे तर क्षणात कानशीला गरम होत. जरा कोणी चुकतोय असं दिसलं तर एकदम राग येई. आणि कोणत्याही सैन्यानं केलेली आगही मुळीच सहन होत नव्हती. मुजोरी सहन होत नव्हती. शिस्त हवी असं वाटत होतं. पाहता पाहता मार्गशीर्ष जवळ येत होता. वल्लभ म्हणजे पुण्यातला जुना सोनार त्याला बोलावून घेतलं. दागिने करायला टाकले. माझ्या हाताचा गाळा मोठा होता. काकड मोठ्या आकाराचं लागायचं. वाकी, बिंदुल्या, गोठ, पाटल्या, मोहनमाळा सगळेच दागिने करायला टाकले. पुतळ्यांच्या माळा अनेक होत्याच. वल्लभ म्हणाला, तुम्हाला एक तांदूळ सर करून देतो. म्हणजे काय? तर गळ्यात एक साधी साखळी, पण त्यातून खाली लोंबणाऱ्या आणि तांदूळाच्या आकाराच्या सोन्याच्या दाण्यांच्या अनेक लडी. मग तांदूळसर सुद्धा करायला टाकला. लवकरच दागिने बनवून आले. पैठणला माणसं पाठवून भर जरी शालू आणले. पैठण्या तर होत्याच, पण एक खास लग्नाच्या हिशेबात होते. मयूरपंखी, पिंजरीच्या रंगातले तांबडे भडक, पाचूवर्णी, निळेशार कितीतरी शालू आणले गेले. लग्नाची बोलावणी सुरू झाली. स्वारी आणि मी बसून याद्या बनवल्या. बाजूला मदतीला एक कारकून होता. तो नावं लिहून घेत होता. मग त्याला निमंत्रणाचा मजकूर सांगितला. स्वारींची धांदल तर विचारूच नका. एक महिना सांगायचे, मग तो नको म्हणून काटायला लावायचे, दुसरा सांगायचे. असा गोंधळ 2 दिवस चालला होता. मग मला म्हणाले, राणी सरकार, तुम्हीच सांगा नेमकं काय लिहायचं ते. शेवटी मजकूर लिहून स्वारीच्या हातात दिला. तो वाचल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तेव्हा मला समाधान वाटलं. पडात 2 कारकून आणि त्यांच्या मदतीला आणखी 4 असे 6 जण निमंत्रण लिहायला बसले. कागदांच्या शेकडो वळ्या बाजूला पडल्या होत्या. एक एक वळी घेऊन बोरून कुरू कुरू करीत लिहित होते. लिहून झालेले कागद बस्तरात घालून बाजूला ठेवत होते. पहिलं निमंत्रण घेऊन स्वारी स्वतः जातीनं तुळजापूरला आई भवानीकडे गेली. लवकरच एक एक आग्रहाचं निमंत्रणाचं पत्र, बरोबर श्रीफळ, एक दागिना आणि मिठाईच्या पुड्यासोबत सर्व निमंत्रितांकडे रवाना केलं गेलं. आजची गोष्ट इथेच पुरे. पुढची गोष्ट पुढच्या भागात. भेटूया.